चला आज बनवूयात आपण वांग्याचं भरीत. तर इथे मी वांगी घेतलेली आहे, ती धुवून पुसून घ्यायची, काप मारून घ्यायचे, आतमध्ये चेक करायचं वांगे किडलेत की काय. मग त्याला तेल लावून घ्यायचं आणि गॅसवर असं भाजायला ठेवायचं. वांगे भाजायला ठेवले तोपर्यंत मी इकडे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून घेतलेला आहे, आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. मग वांगी चांगली भाजलीत का ती एकदा चेक करायचं. वांगी याप्रमाणे भाजली गेली पाहिजेत. तर वांगी चांगली भाजली गेल्यानंतर त्याच्यावरची साल काढून घ्यायची, देठ टाकून द्यायची. इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी टाकलेलं आहे. जिरे मोहरी चांगली तळतळून द्यायची. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती कांदा टाकायचा. कांदा तळताना थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून कांदा लवकर परतला जातो. कांदा चांगला परतला गेल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची, ते पण चांगलं परतून घ्यायचं. एक 5-10 मिनटं तरी आलं लसणाची पेस्ट चांगली परतून घ्यायची. मग त्याच्यामध्ये आपण जे कापलेला टोमॅटो होता ते टाकायचं, तो पण एक 5-10 मिनटं चांगला परतून घ्यायचा. टोमॅटो चांगला परतून घेतल्यानंतर बघा याप्रमाणे मी टोमॅटो टाकलेला आहे, तो चांगला परतून घ्यायचा. मग आपण काही लोक तांबडं तिखट खातात, काही लोक काळं तिखट खातात. आपल्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये तिखट घालायचं. धणेपूड, हळद आणि गरम मसाला टाकायचा. मी इकडे 3 चमचे टाकलेला आहे, 3-3.5 चमचे टाकलेला आहे काळं तिखट, धनेपूड, हळद, गरम मसाला टाकायचा. मग ते चांगला परतून घ्यायचा. मग त्याच्यानंतर आपण जी इकडे वांगी मॅश करून ठेवलेली होती ती वांगी टाकायची, मॅश केलेली वांगी टाकायची त्याच्यामध्ये. ते चांगलं परतून घ्यायचं. मग ते चांगलं परतल्यानंतर मग त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि एक 5 मिनटं परतून घ्यायचं. झालं आपलं वांग्याचं भरीत तयार. तर याप्रमाणे नक्की भरीत करून बघा आणि कोणाकोणाला आवडलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि कोण कोण या प्रकारे भरीत करते हे पण मला सांगा. जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा भरीत खूप छान झालेलं आहे, चवीलासुद्धा खूप सुंदर झालं होतं. तर प्लीज याप्रमाणे भरीत करून बघा आणि मला नक्की सांगा की कोणी कोणी केले आणि कसं झालं ते. मग झालं आता भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर प्लीज